नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, मोदी आणि शाह यांची राजकारण करण्याची जी पद्धत आहे ना, ती एक घाव दोन तुकडे अशी नाही आहे. आणि देशातल्या लोकांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना आपली मानसिकता अशी असते की मार खाव आणि कर दोन तुकडे. ही महाराष्ट्राची एक आपली अ, एक परंपरा म्हणा किंवा आपण काही फारसा विचार करत नाही. पण ही जी गुजरातमधली मंडळी असतात, जी व्यापारी असतात, आपल्या इकडे बघा आपण कोणी अरे म्हटलं की त्याला चटकन कारे म्हणतो. पण गुजरातकडची किंवा राजस्थानकडची जी मारवाडी मंडळी आहेत, ही तसं लगेच करत नाही. ते थंड करून, म्हणजे ते अरेला कारे करतात, पण त्यांची पद्धत वेगळी आहे. ते थंड करून खातात आणि आपल्याला गरम-गरम खायची सवय आहे. दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत, पण राजकारण करायची त्यांची एक वेगळी अ, पद्धत आहे, स्टाईल आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की अ, फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब लिफ्टला विधानसभेमध्ये एकत्र उभे होते आणि मग त्याच्यावरनं जे काही पेव फुटलं की आता एकत्र येणार वगैरे वगैरे. पण हे काही भाजपच्या समर्थकांना तर बिलकुल आवडलेलं नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कशाला काय गरज आहे, आणि आपण एवढ्या फटकन रिॲक्ट करतो. ती आपली स्टाईल आहे महाराष्ट्रीयन लोकांची. पण ह्यांची जरा वेगळी आहे मोदी शहांची. हे मला आठवायचं कारण असं मित्रांनो, की आताच एक 2-4 दिवसापूर्वी जो खासदारांचा शपथविधी समारंभ झाला संसदेमध्ये, त्याच्यामध्ये ओवेसीनी शपथ घेतल्यानंतर शेवटी जय फिलिस्तीन असं म्हटलं आणि त्याच्यावरनं आगडोम उसळलेलं आहे. लोकं अतिशय खवळलेले आहेत. आणि नियमही असा आहे की तुम्ही ठीक आहे, त्यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली, त्यांनी आपल्या देवाला स्मरून घेतली, हे सगळं ठीक आहे. त्याला कोणाचं ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही आहे. पण पॅलेस्टाईन हा देश आणि तिथले लोक जरी आपण त्यांची आपली सहानुभूती भारत देश म्हणून त्यांच्याबरोबर असली, तरी दुसऱ्या देशाचा जय करणं, ते पण संसदेमध्ये, हे संसदेच्या नियमात बसत नाही, आपल्या देशाच्या नियमात बसत नाही. आणि त्याला जर तुम्ही पाहिलंत, जर काटेकोरपणे जर सरकार गेलं, तर त्यांची जी खासदारकी आहे ती रद्द होऊ शकते. पण असं होईल का? तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की नाही, हे मोदीशाह हे काही करणार नाहीत. आणि ह्याचा ना लोकांना खूप राग आहे. या ठिकाणी जर मित्रांनो काँग्रेस असली असती ना, तर त्यांनी लगेच पावलं उचलली असती आणि खासदारकी रद्द वगैरे केली असती. बघूया मग काय होतं ते. तर लोकांना हे ना रिॲक्ट पटकन जे करणं आहे ते आवडतं. पण मोदीशाह तसं करत नाही. मोदीशाह एक ढील देतात. शाहीनबागच्या वेळी पण आपण पाहिलं असेल, ढील 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 दिली आणि मग नंतर तुम्हाला माहिती आहे काय झालं शाहीनबागचं आणि त्या सगळ्या आंदोलनाचं. पण काही ठिकाणी ना मित्रांनो, जसं महाराष्ट्रामध्ये पालघरला साधूंची हत्या झाली असेल किंवा सुशांत सिंग प्रकरण असेल, ह्या प्रकरणामध्ये लोकांची अशी इच्छा आहे की भारतीय जनता पक्षाने धडाडीने पावलं टाकायला हवी होती. आणि असं म्हणतात सार्कॅस्टिकली की ओवेसी हा आणि त्याचा पक्ष ही BJPची बी टीम आहे. म्हणजे जिथे जिथे BJPला असं वाटतं की मुसलमान मतं जी आहेत ती एका बाजूला जाऊ शकतात, तेव्हा ओवेसी आपला उमेदवार उभा करतो आणि ती मुसलमानांची मतं तो खातो आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे तो निवडून येतो. अशी काहीतरी थिअरी अनेक वर्ष आपल्या देशात चाललेली आहे. पण आता त्याला काय अर्थ राहिलेला नाही आहे. मुसलमानही शहाणे झालेले आहेत आणि काही अंशी हिंदूही शहाणे झालेले आहेत आता. तर तो जाऊ द्या विषय. पण प्रश्न असा आहे की एक खासदार धडधडीतपणे दुसऱ्या देशाचा जय करतो तुमच्या संसदेमध्ये आणि तुम्ही काहीही करत नाही, हे दृश्य काही लोकांना फारसं सुखावणारं नाही आहे. हे भारतीय जनता पक्षाने लक्षात घ्यायला हवं. हे जरी NDAचं सरकार असलं, ह्यावेळेचं मोदींचं, असं ते सारखं म्हणत असले, तरी लोकांचं असं म्हणणं आहे की NDAचं सरकार असेल,
पण त्यांच्या मतामध्ये हे भाजप आणि मोदी यांचंच सरकार आहे किंवा मोदी शहांचं सरकार आहे. तर अशा वेळी काही एक गोष्टीमध्ये त्यांनी एक ज्याला आपण म्हणतो की खणखणीत ॲक्शन घ्यावी अशी लोकांची इच्छा आहे आणि ओवेसीवरती तर अनेकांचा राग आहे. कारण अनेकदा भारत माता की जय म्हणायला त्यांनी नकार देणं, देशाचं जे आपण नॅशनल अँथम म्हणतो ती म्हणायला नकार देणं वगैरे वगैरे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत आणि अनेकदा ते अगदी टोकाला जाऊन भूमिका घेत असतात, ज्याचा राग बहुसंख्यक लोकांना आहे, मनामध्ये आहे. आणि अशा वेळी जर एखादा माणूस जर अशा रीतीने तुमच्या जाळ्यात सापडत असेल, तर त्याला अद्दल घडवणं गरजेचं आहे ना, असं लोकांना वाटतं. भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना वाटतं. आता भारतीय जनता पक्षातनंच नवनीत राणा आणि इतर काही महिलांनी पण आवाज उठवलेला आहे याच्याविरुद्ध. बघूया मोदी शहाची जोडी जी आहे, मोदी शहा ह्याच्यावरती काही ॲक्शन घेतात का? पण जर त्यांनी घेतली नाही ना मित्रांनो, तर परत तेच की कुठेतरी लोकांच्या मनामध्ये हा राग हळूहळू साचत जातो आणि ही मंडळी मोठी-मोठी कामं करतात त्याच्याबद्दल आनंदच आहे. 370 असेल किंवा इतर जे काही कायदे असतील त्या संदर्भामध्ये लोकं थँकफुल आहेतच. पण अशा छोट्या-छोट्या गोष्टीतनं सुद्धा एक संदेश जायचा असतो, राजकर्त्यांनी तो द्यायचा असतो आणि लोकांची अशी अपेक्षा आहे की ओवेसीच्या संदर्भामध्ये मोदी शहा एक सॉलिड काहीतरी ॲक्शन घेतील आणि त्याला अद्दल घडवतील अशी अपेक्षा आहे. बघूया काय होतं ते. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.